नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मालिकेच्या आजच्या भागामधील अतिशय भावनिक आणि तितकाच थरारक घडामोडींचा संपूर्ण आढावा. आजच्या भागामध्ये जानकी, सुमित्रा, ऋषिकेश, सारंग आणि ऐश्वर्या या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठ्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्यांच्या मध्यभागी आहे छोटी ओवी, जी अजूनही मायाच्या तावडीत अडकलेली आहे. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते ती देवी आईच्या मंदिरात. जानकी आणि सुमित्रा देवी आईच्या मंदिरात आलेल्या असतात. जानकीचे डोळे पूर्णपणे पाणवलेले असतात. तिच्या मनात चालू असतो, माझी ओवी कुठे असेल, कशी असेल. जानकी देवीसमोर हात जोडून रडत म्हणते, देवी आई, माझ्या ओवीला काही होऊ देऊ नकोस. माझ्या लेकराला सुखरूप माझ्याकडे परत पाठव. हे ऐकून सुमित्रा जानकीला धीर देण्याचा प्रयत्न करते. सुमित्रा तिला म्हणते, जानकी, तू अजिबात काळजी करू नकोस. देवी आई आपल्याला कधीच निराश करणार नाही. आपली ओवी नक्की सापडेल. इतक्यात तेथे मंदिराचे गुरुजी येतात. सुमित्रा लगेच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगते. ती म्हणते, गुरुजी, आमची नात ओवी हरवली आहे. माया नावाच्या आबाईने बदला घेण्यासाठी तिला किडनॅप केलं आहे. आम्हाला काही मार्ग सुचवा. गुरुजी थोडा वेळ विचार करतात आणि मग म्हणतात, देवी आई मार्ग नक्की दाखवेल, पण त्यासाठी एक कठोर व्रत करावं लागेल. हे ऐकताच जानकी लगेच म्हणते, गुरुजी, कितीही कठीण व्रत असेल तरी मी करायला तयार आहे. माझ्या ओवीसाठी मी काहीही करेन. तेव्हा गुरुजी तिला सांगतात, तिला पूर्ण दिवस अन्न पाणी न घेता देवीचं व्रत करावं लागेल आणि गावातील 7 मंदिरांमध्ये जाऊन तेव्हा गुरुजी तिला सांगतात की तिला पूर्ण दिवस अन्न पाणी न घेता देवीचं व्रत करावं लागेल आणि गावातील 7 मंदिरांमध्ये जाऊन देवीची ओटी भरावी लागेल. हे ऐकून जानकी लगेच ते व्रत स्वीकारते. ती देवीसमोर हात जोडून म्हणते, देवी आई, मी तुझे हे व्रत पूर्ण करेन. फक्त माझी ओवी मला परत दे. दरम्यान दुसऱ्या बाजूला ऋषिकेश बाजार समितीत आलेला असतो. तेथे गावातील अनेक लोक त्याची वाट पाहत उभे असतात. ऋषिकेशला हे पाहून आश्चर्य वाटतं. तेव्हा एक गावकरी म्हणतो, ऋषिकेश दादा, तुमची मुलगी हरवली आहे हे आम्हाला कळालं आहे. तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हे ऐकून ऋषिकेश भावूक होतो. तो म्हणतो, खरंच तुमचे मनापासून आभार. माझी ओवी लवकर सापडायला हवी. इतक्यात तेथे सारंग येतो. ऋषिकेश त्यांच्याकडे रागाने बघतो, कारण त्याला अजूनही वाटत असतं की ह्या सगळ्या प्रकरणात सारंगची चूक आहे. दरम्यान दुसरीकडे जानकी आणि सुमित्रा देवीचं व्रत पूर्ण गावातील मंदिरांमध्ये फिरत असतात. कडक उन्हामध्ये त्या दोघी हार न मानता देवीची ओटी भरत असतात. आता इथे एक मोठा ट्विस्ट पडतो. जानकी ज्या मंदिरात पोहोचते त्याच मंदिरातून तिला काही वेळापूर्वी फोनवर ओवीशी बोलताना आरतीचा आवाज ऐकू आलेला असतो. ती अचानक थांबते आणि ती म्हणते, हा तोच आवाज आहे. इथे कुठेतरी माझी ओवी असणार. पण सुमित्रा तिला समजावते की कदाचित तिला भास झाला असेल. पण मित्रांनो, ही खरी गोष्ट अशी असते की त्या मंदिराच्या बाहेरूनच ओवी उभी असते. ओवी एका खेळण्याच्या दुकानासमोर खेळणी पाहत उभी असते. इतक्यात माया तिथे येते आणि ओवीला म्हणते, ओवी, तुला खेळणं घ्यायचं आहे का? ओवी आनंदाने म्हणते, हो माया मावशी. मित्रांनो, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जानकी अगदी काही पावलांवरच उभी असते, पण तरीही तिची नजर ओवीवर पडत नाही. माया मात्र चतुराईने ओवीला तिथून घेऊन जाते. दुसरीकडे ऋषिकेशला एक फोन येतो. फोनवर कोणीतरी सांगतं की त्यांना एक मुलगी सापडली आहे. ऋषिकेशला वाटतं की ही कदाचित ओवी असेल. तो लगेच तिथे पोचतो. पण जेव्हा ती मुलगी मागे वळते तेव्हा कळतं की ती ओवी नसते. ऋषिकेश पूर्णपणे खचून जातो. दरम्यान सारंगला मायाचा फोन येतो. माया त्याला धमकावते आणि सांगते की बाजार समितीच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स चोरून आण. ओवीच्या जीवाची भीती असल्यामुळे सारंग शेवटी ते पेपर्स चोरतो. तो मायाला भेटायला जातो आणि तो म्हणतो, पहिले ओवीला आण, मग मी फाईल देतो. पण माया पुन्हा त्याला फसवते. ती फाईल घेते आणि हसायला लागते. सारंग रागाने तिचा गळा पकडतो आणि म्हणतो, माझी ओवी कुठे आहे? तेवढ्यात मायाचा गुंड येतो आणि सारंगला ढकलून देतो. माया गाडीत बसून तिथून पळून जाते. सारंग तिच्या मागे धावतो, पण उशीर झालेला असतो. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पण पुढच्या भागामध्ये काय होणार? माया अजून कोणता डाव खेळणार? ओवी जानकीला कधी सापडणार? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. जर तुम्हाला रोज अशाच मराठी मालिकांची अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा.